नमस्कार मित्रांनो, तू ही रे माझा मितवा या मालिकेमध्ये आपल्याला खतरनाक असा ट्विस्ट पाहायला भेटणार आहे। मित्रांनो, आजीने ईश्वरीला रात्रभर जागून कोजागिरी पौर्णिमेचं व्रत पूर्ण करायला लावलेलं आहे, कारण राजश्रीकेंची तशी प्रथाच आहे। परंतु ईश्वरी ते व्रत पूर्ण करणार का, तर चला पाहूया। मित्रांनो, आता आपल्याला इकडे असं पाहायला भेटतं की अर्णव आणि ईश्वरी दोघेही एकमेकांजवळ इतके जवळ येत आहेत की त्यांनाही कळत नाही आहेत। त्यांच्या लुटूपुटू भांडणामध्ये ते अगदी एकमेकांच्या क्लोज येत आहेत, पण त्यांना ते कळतच नाहीयेत की ते एकमेकांच्या किती जवळ येत आहेत। कारण मित्रांनो, भांडणातूनच खरी प्रेमाची सुरुवात होते, कारण जिथे प्रेम असतं तिथे भांडण हे असतंच, आणि ज्याचं खरंच प्रेम आहे तो भांडतोच असं म्हटलं जातं। तर यांचं सारखं ना सारखं भांडण चालू असतं। तुम्ही हे नाही केलं, मी ते नाही केलं, अर्णव सर हे, अर्णव सर ते, अर्णव सर भडकुचन, बापरे किती भांडते ईश्वरी। आणि त्या भांडणातूनच आता प्रेमाची कळी फुलणार आहे मित्रांनो। पण इकडे आता ती वल्लरी काय सुखाने जगून देणार आहे ईश्वरीला। आता ती आजीजवळ ईश्वरीच्या काड्या करत आहे। ईश्वरी पण आजीला एक चान्स मागत आहे। आजी मला एक चान्स द्या फक्त, मला स्वतःला सिद्ध करण्याचा। तर आजी तिला बोलतात की हो, दिला मी चान्स, चल तू ना आज रात्रभर जाग आणि कोजागिरी पौर्णिमेचं व्रत पूर्ण कर। मात्र अंजली बिचारी ईश्वरीची बाजू घेत आहे, कारण तिला तिची काळजी आहे। ती म्हणत आहे की सून आहे की नाही, लक्ष्मी आहे की नाही या घरची, ते करण्यासाठी रात्रभर जागायची काय गरज आहे आजी। पण आजी बोलते की तिने आगाऊपणाने करून घेतले ना, तर करू दे आता तिला सगळं, कारण वल्लरीलाही तेच हवं आहे ना। पण ही बिंडो वल्लरी आजीला बोलते की मी लावण्यालाही ते बोलते, म्हणजे तिलाही बघू आपण, तिलाही आशीर्वाद भेटेल या सगळ्याचा। तर मूर्ख ती आजी, तिच्यावर एवढा आंधळा विश्वास आहे की ती हो बोलते। मित्रांनो, आता इकडे ईश्वरी पुन्हा अर्णवला सगळ्या गोष्टी। मित्रांनो, एक म्हणजे बायकोला आहे ना एक सवय असते, बायको कोणतीच गोष्ट मनात ठेवत नाही, म्हणजे सगळ्याच मुलीच, की मनात काहीच राहत नाही, पोटात काहीच राहत नाही, सगळं काही सांगून टाकायचं। मग आता नवऱ्याला सांगायची, सगळं काही सांगायची सर्वांना सवयच असते। तशी आपली ईश्वरी नवऱ्याला सांगून टाकते की मी व्रत ठेवणार आहे, रात्रभर जागणार आहे, आजीने मला व्रत ठेवायला लावलेलं आहे। पण नवरा त्याला काळजी ना त्या बिचारीची, त्याला वाटतं की ही रात्रभर जागणार, हिला पित्त वगैरे होणार, ऍसिडिटी होणार, मग ही माझं डोकं खाईल। मग तो तिला बोलतो की तू आणि व्रत रात्रभर जागून करणार, नको करू, तुला त्रास होईल। तर ईश्वरी बोलते हे की माझी काळजी घेताय की टोमणे मारताय। मित्रांनो, प्रत्येक नात्यात हे चालूच असतं, एकमेकांना टोमणे मारणं, एकमेकांची काळजी घेणं, भांडण करणं, प्रेम करणं चालूच असतं ना। तर आता इकडे अर्णव तिला काहीतरी बोलतो, ती बिचारी निघून जाते। तर इकडे आता आपल्याला पुढील भागात असंही पाहायला भेटतं की आता लावण्य आणि ईश्वरी आमने सामने आहेत। तर आता लावण्य तिला बोलत आहे की लक्ष्मीचा आशीर्वाद तर मलाच भेटणार आहे। तर ईश्वरी बोलते की या घरची सून मी आहे आणि आशीर्वाद मला भेटणार आहे। तर इकडे कट कर असताना बाई आपली वल्लरी, तिने आता ईश्वरीच्या दुधामध्ये झोपण्याचं औषध मिक्स केलेलं आहे, आणि बिचाऱ्या ईश्वरीला इतकी झोप येत आहे, ती विचार करते की मला एवढी झोप काय येते, आज मी जागायचा प्रयत्न करते। मग ती दूध जाऊन चेक करते, तर तिला कळतं की या दुधात काहीतरी फॉल्ट आहे, मी जे दूध पिले ते कडू लागत होतं आणि हे दूध आता मी पिते तर हे चांगलं लागते, काहीतरी कुणीतरी काय केलंय। मित्रांनो, प्रत्येक मालिकेमध्ये विलन असते, तशी या मालिकेची विलन आपली वल्लरी आणि लावण्य त्या काय ईश्वरीला सुखाने जगून देणार आहेत का? पण बिचारी आपली ईश्वरी मात्र खूप हट्टी आहे हो, ती ते व्रत पूर्ण करून दाखवणारच। तर तुम्हाला काय वाटतं, ईश्वरी खरंच हे व्रत पूर्ण करणार का, रात्रभर जागणार का? कमेंटमध्ये नक्की सांगा। धन्यवाद।